नमस्कार मित्रांनो, निरोगी आयुषमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात। स्नायूंची ताकद थोडी कमी होऊ शकते, हाडांची घनता कमी होऊ शकते, चालण्याचा वेग कमी होऊ शकतो, झोपेच्या सवयी बदलू शकतात आणि पूर्वीसारखी ऊर्जा जाणवणार नाही। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वय वाढणे थांबवता येत नाही, पण वयामुळे येणारी कमजोरी किती वाढेल हे आपल्या सवयींवर बऱ्याच अंशी अवलंबून असते। आणि गंमत म्हणजे काही सवयी आपण रोज करतो, आपल्याला त्या अगदी सामान्य वाटतात, पण त्या हळूहळू आपली शारीरिक ताकद, हालचाल, संतुलन आणि दैनंदिन कार्यक्षमता कमी करू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 सवयी पाहणार आहोत। यातील काही सवयी तुमच्याकडे असतील तर घाबरू नका, कारण प्रत्येक सवयीसोबत आपण ती कशी सुधारायची हेही पाहणार आहोत। आणि शेवटची सवय तर अनेक 60 अधिक व्यक्ती नकळत करतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सवय क्रमांक 1, दिवसभर खूप वेळ बसून राहणे। 60 नंतर शरीराला विश्रांती आवश्यक आहे, पण विश्रांती आणि सतत निष्क्रिय राहणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। सकाळी उठल्यानंतर खुर्चीत बसणे, टीव्ही समोर अनेक तास बसणे, मोबाईल पाहत बसणे आणि दिवसभर घरात फारशी हालचाल न करणे, ही सवय शरीरासाठी चांगली नाही, कारण शरीर वापरले नाही तर स्नायूंची ताकद आणि शारीरिक क्षमता कमी होऊ शकते। विशेषतः पायांचे स्नायू कमकुवत झाले तर उठणे, चालणे आणि जिना चढणे यांसारख्या दैनंदिन कामांमध्ये अडचण येऊ शकते। काय करावे? दर तासाला थोडे उठून चालणे, घरात फेरफटका मारणे किंवा हलकी हालचाल करणे उपयोगी ठरू शकते। तुमच्या क्षमतेनुसार रोज चालणे किंवा डॉक्टर, फिजिओथेरपिस्टने सुचवलेले व्यायाम करा। लक्षात ठेवा, 60 नंतर शरीराला फक्त आराम नाही, तर योग्य प्रमाणात हालचालही हवी। सवय क्रमांक 2, आता माझे वय झाले म्हणून व्यायाम पूर्णपणे बंद करणे। अनेक लोक 60 वर्षांनंतर म्हणतात, आता व्यायाम कशाला? ही विचारसरणी बदलण्याची गरज आहे। वय वाढले म्हणून व्यायाम थांबवण्यापेक्षा व्यायामाची पद्धत आणि तीव्रता आपल्या क्षमतेनुसार बदलणे महत्त्वाचे आहे। साठ अधिक वयात शरीराला विशेषतः 3 प्रकारच्या हालचालींचा फायदा होऊ शकतो: चालणे किंवा इतर एरोबिक ॲक्टिव्हिटी, हलका स्ट्रेंथ ट्रेनिंग, बॅलन्स आणि फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस। उदाहरणार्थ, खुर्चीवरून सावकाश उठणे, बसणे, भिंतीच्या आधाराने हलके व्यायाम, पाय आणि हातांचे स्ट्रेचिंग आणि सुरक्षित चालणे। पण जर तुम्हाला हृदयविकार, सांध्यांचा गंभीर त्रास, चक्कर येणे किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या। सवय क्रमांक 3, प्रथिने आणि पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष करणे। वय झालं म्हणजे कमी खायचं, हे पूर्णपणे चुकीचे नाही, पण फक्त कमी खाणे हा उपाय नाही। 60 नंतर शरीराला पुरेशी आणि संतुलित पोषणाची गरज असते, विशेषतः स्नायूंच्या आरोग्यासाठी प्रथिने महत्त्वाची असतात। आहारात तुमच्या आरोग्यस्थितीनुसार डाळी, कडधान्ये, दूध किंवा दही, पनीर, अंडी, मासे किंवा इतर योग्य प्रोटीन सोर्सेस यांचा समावेश करता येतो। तसेच भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि पुरेसे द्रवपदार्थ यांचाही संतुलित आहारात समावेश असावा।
पण एक महत्त्वाची सूचना, किडनीचा आजार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास प्रोटीनचे प्रमाण स्वतःहून वाढवू नका. डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घ्या. सवय क्रमांक 4, पाणी कमी पिणे. 60 नंतर काही लोकांना तहान कमी जाणवू शकते, त्यामुळे तहान लागली कीच पाणी पिईन अशी सवय लागू शकते. पण पुरेसे द्रवपदार्थ न मिळाल्यास शरीराच्या सामान्य कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसभर योग्य प्रमाणात पाणी आणि इतर योग्य फ्लुइड्स घेणे महत्त्वाचे आहे. पण इथेही एक महत्त्वाची गोष्ट, जर डॉक्टरांनी हृदय, किडनी किंवा इतर कारणामुळे फ्लुइड रिस्ट्रिक्शन सांगितले असेल, तर त्यांच्या सूचनेनुसारच पाणी घ्या. सोपा नियम, पाण्याची बाटली जवळ ठेवा, दिवसभर थोडे थोडे पाणी प्या. आणि लघवीचा रंग खूप गडद होत असेल, चक्कर येत असेल किंवा असामान्य अशक्तपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सवय क्रमांक 5, झोपेचा वेळ सतत बदलणे. 60 नंतर झोप कमी झाली तरी चालते, असे अनेकांना वाटते. पण चांगली झोप शरीराच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. रोज वेगवेगळ्या वेळी झोपणे, दुपारी खूप वेळ झोपणे, रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे किंवा रात्री वारंवार जागणे, झोपेची गुणवत्ता यामुळे बिघडू शकते. काय करावे? दररोज शक्यतो जवळपास एकाच वेळेला झोपण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमी करा. दिवसा नैसर्गिक प्रकाशात थोडा वेळ राहा आणि दिवसभर योग्य शारीरिक हालचाल ठेवा. आणि जर सतत घोरणे, झोपेत श्वास अडखळणे किंवा दिवसभर अत्यधिक झोप येणे असेल तर डॉक्टरांशी चर्चा करा. सवय क्रमांक 6, प्रत्येक छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष करणे. ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते. उदाहरणार्थ, थोडी चक्कर येते, काही नाही, श्वास थोडा लागतोय, वयामुळे असेल. सतत थकवा जाणवतोय, काही नाही, वजन कमी होतंय, कमी खाल्ल्यामुळे असेल. अशी लक्षणे वारंवार होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण काही वेळा सतत जाणवणारा थकवा, अचानक वजन कमी होणे, वारंवार चक्कर येणे, श्वास लागणे किंवा नवीन प्रकारची विशेषतः अचानक चेहरा वाकणे, एका हातात किंवा पायात कमजोरी, बोलताना अडचण, तीव्र छातीत दुखणे किंवा अचानक गंभीर श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या. वय झालं म्हणून आहे असे गृहीत धरू नका. सवय क्रमांक 7, औषधे स्वतःच्या मनाने बंद करणे किंवा बदलणे. 60 नंतर अनेक व्यक्ती नियमित औषधे घेत असतात. काही दिवस बीपी नॉर्मल आला, शुगर कमी झाली, दुखणे कमी झाले की काही लोक स्वतःहून औषध बंद करतात. किंवा एखाद्या व्यक्तीने सांगितले म्हणून दुसरे औषध सुरू करतात. ही सवय टाळा. औषधांचा डोस कमी करायचा, वाढवायचा किंवा औषध बंद करायचे की नाही हे डॉक्टरांनी ठरवावे. तुम्हाला एखाद्या औषधामुळे त्रास होत असेल तरी स्वतःहून ते बंद करण्यापेक्षा सवय क्रमांक 8, सामाजिक संपर्क आणि मानसिक सक्रियता कमी करणे. आरोग्य म्हणजे फक्त शरीर नाही, मन आणि मेंदू सक्रिय ठेवणेही महत्त्वाचे आहे. 60 नंतर काही लोक घरातच राहतात, मित्रांना भेटणे कमी, नातेवाईकांशी बोलणे कमी. छंद बंद, वाचन बंद, नवीन गोष्टी शिकणे बंद आणि दिवसाचा बराच वेळ एकटेपणात जातो. यामुळे जीवनातील आनंद आणि मानसिक सक्रियता कमी होऊ शकते. काय करावे? दररोज कोणाशी तरी संवाद साधा, वर्तमानपत्र किंवा पुस्तक वाचा, भजन, संगीत, बागकाम, चित्रकला, लेखन किंवा आवडता छंद जोपासा. नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असल्यास सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. 60 नंतर निवृत्ती म्हणजे जीवनातून निवृत्ती नाही.
सवय क्रमांक 9, पडण्याचा धोका असूनही घरात सुरक्षितता न ठेवणे. 60% अधिक वयात पडणे ही गंभीर समस्या ठरू शकते, म्हणून घरात काही साध्या गोष्टींकडे लक्ष द्या. बाथरूममध्ये घसरता येईल अशी जमीन आहे का? रात्री उठताना अंधार असतो का? घरात वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत का? जिना वापरताना आधार आहे का? चप्पल घसरत नाही ना? हे छोटे प्रश्न वाटतात, पण सुरक्षित घरामुळे पडण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. आजच करा. बाथरूममध्ये योग्य अँटी स्लिप व्यवस्था, रात्री पुरेसा प्रकाश, चालण्याच्या मार्गातून अडथळे दूर करा. आवश्यक असल्यास हँडरेल वापरा. योग्य आकाराची, न घसरणारी पादत्राणे वापरा. सवय क्रमांक 10, स्वतःला कमजोर समजून हालचाल कमी करत जाणे. ही कदाचित सर्वात महत्त्वाची सवय आहे. एखाद्या दिवशी चालताना थोडा थकवा आला, मग चालणे बंद. पाय दुखले, मग व्यायाम बंद. एकदा पडण्याची भीती वाटली, मग बाहेर जाणे बंद. हळूहळू हालचाल कमी होत जाते, आणि हालचाल कमी झाली की शरीराची क्षमता आणखी कमी होऊ शकते. म्हणून 60 नंतर उद्दिष्ट असावे, मी माझ्या क्षमतेनुसार शक्य तितका सक्रिय राहणार. स्पर्धा कोणाशीही नाही. तरुणांशी स्वतःची तुलना करण्याची गरज नाही. तुम्ही काल जितके चाललात, त्यापेक्षा आज थोडे चांगले करता आले तर तेही यश आहे. बोनस. 60% नंतर हेल्दी एजिंगसाठी 7 गोल्डन हॅबिट्स. मित्रांनो, आता या संपूर्ण व्हिडिओचा सारांश पाहूया. 60% नंतर शरीराला मजबूत ठेवण्यासाठी 1. रोज योग्य हालचाल करा. 2. स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी योग्य स्ट्रेंथ एक्सरसाइज करा. 3. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. 4. पुरेसे फ्लुइड्स घ्या. 5. नियमित आणि चांगली झोप घ्या. 6. डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या आणि औषधांचे पालन करा. 7. कुटुंब, मित्र आणि समाजाशी जोडलेले राहा. आणि सर्वात महत्त्वाचे, आपल्या शरीरात नवीन किंवा सतत जाणवणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 60 वर्षे म्हणजे आयुष्याचा शेवटचा टप्पा नाही. खरं तर हा आयुष्याकडे नव्या पद्धतीने पाहण्याचा काळ आहे. आता शरीराची काळजी घेण्यासाठी तुम्हाला कुणाची परवानगी लागत नाही. दररोज थोडे चालणे, योग्य आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, मन प्रसन्न ठेवणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवणे, या साध्या गोष्टी तुमच्या पुढच्या अनेक वर्षांच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम करू शकतात. वय वाढणारच, पण वयाबरोबर कमजोरी वाढायलाच हवी असे नाही. आजपासून एक संकल्प करा, वय 60 असो किंवा 70, मी माझ्या क्षमतेनुसार सक्रिय, आनंदी आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल. कोणताही घरगुती उपाय किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी, विशेषतः तुम्हाला मधुमेह, मूत्रपिंड, यकृत, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
नमस्कार मित्र.